नमस्कार पब्लिक. आज आपला शेवटचा दिवस आहे, म्हणजे मुंबईत राहण्याचा शेवटचा दिवस आहे. आज आपल्याला गावाकडचा रस्ता धरायचा आहे, पण त्याआधी सकाळी जरा थोडीफार खरेदी राहिली होती शिल्लक. ती घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण मार्केटमध्ये चाललेलो आहोत. 1 तास 2 तासाचा खरेदी आहे, जास्त नाही वेळ लागणार आपल्याला. तर रस्त्याने चालत आपण मार्केटकडे चाललेलो आहे. ट्रेनचा प्रवास तर झालेला आहे आपला. थोडीफार खरेदी उरकून आज लवकरच घरी जायचं आहे, कारण परतीचा प्रवास आपल्याला उरकायचा आहे. त्यामुळे थोडीशी खरेदी घेऊन परत आम्ही रिटर्न. हा माझ्या मामाचा मुलगा आहे, प्रतीक नाव आहे याचं. आता आपण आपल्या एरियामध्ये रिटर्न आलेलो आहोत. आता इथून आपली गाडी घ्यायची आणि आपल्या गावाचा रस्ता धरायचा. आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता आपण गाडीमध्ये माल लोडेड करून आपल्या महिनेला घेऊन आपण आपल्या गावाकडे दुकानाकडे निघालो आहोत. रस्त्याने जाताना बघूयात आज कसा प्रवास होता आपला. मजा तर येतेच. गाडी चालवायला आवडते मला. एकटाच आहे आज, संगती कोण नाही आहे. त्यामुळे प्रवास खूप मजेत चालणार आहे आपला. उंच उंच बिल्डिंग बघत, आपल्या एरियाला टाटा बाय बाय करत आता आपण आपल्या एरियातनं बाहेर पडतो आहे. खूपच उंच बिल्डिंग आहेत, बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. एक 5-6 वर्ष आली गावाकडे बी. सो आता आपण आपल्या रेल्वे स्टेशनकडे आलो आहे. इथून रस्ता काढत, स्टेशनला बाय बाय करत रस्त्याकडेच चाललो आहे आता परत. गल्ली बोलीत तर रस्ता चालवायला पण जरा कधी मजा वाटते. फक्त एवढंच की कोण आडवं येऊ नये. नाही तर आडवं आलं की झाला विषय मिटला, परत तिकडं टाईमपास. ह्या रस्त्याने जाण्याची वेगळीच मजा आहे. ज्या टायमाला जुन्या ठिकाणी रिटर्न जातो ना आपण, त्या टायमाला डोळ्यासमोर तिथे गेलेल्या आठवणी डोळ्यासमोर येतात. आता आपण आलो आहोत घनसोली ब्रिजवरती. इथे जिओची बिल्डिंग चालू होते. पूर्ण हा जिओचा एरिया आहे. जसा ब्रिज स्टार्ट टू ब्रिज एंड ही सगळी जागा जिओची जेवढी तुम्हाला दिसेल ती. हा जिओचं ऑफिस, मेन जिओ ऑफिस. पूर्ण लांबपर्यंत जागा यांची. शेवटी अंबानी. आत्ता आपण आलो आहोत एक्सप्रेस हायवेला, पनवेलच्या तिथे. पण आपण एक्सप्रेस हायवे मारणार नाही आहे, कारण आपल्या गाडीचा जरा स्टेअरिंग रोडचा आवाज येतो आहे. त्यासाठी व्हील अलाइनमेंट करण्यासाठी आपल्याला कोणतरी बघावं लागणार आहे. कारण एकदा एक्सप्रेस हायवे पकडला तर पुण्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही. एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही आपल्याला. त्यासाठी आपण जुना हायवे मारतो आहे. समोरच्या गाडीमध्ये लोखंडाची प्लेट बघा. एवढी जाड लोखंडाची प्लेट मी पहिल्यांदा बघतो आहे. जर ही कोणाच्या अंगावरती पडली तर पापड पण राहायचा नाही त्या माणसाचा. कसली प्लेट आहे जाड. ह्याच्यापासून काय बनणार आहे त्या कंपनीवाल्यालाच माहिती. अशा प्रकारे आता आपण खोपोलीमध्ये आलो आहोत. महाराजांना मुजरा करून पुढे जाऊयात आपण. छान आहे, कलाकृती खूप छान आहे, बघायला खूप छान वाटतं. शेवटी महाराज आहेत आपले ते. हा लोणावळ्याचा घाट. खंडाळा, लोणावळा, कोल्हापूरचा पन्हाळा. पण सध्या आपण खंडाळ्यामध्ये. घाट कंप्लीट करून कधीतरी बघू, योग आला तर पन्हाळ्याला नक्की जाईल, त्याविषयी व्हिडिओ काढेल मी. खोपोलीतला बाय बाय करत आता आपण घाटाचा रस्ता धरलेला आहे. ह्या घाटातनं काही माहीत नाही मला, पण गाडी चालवायला खूप मजा वाटते मला. 2 पदरीच रस्ता आहे, पण मजा येते ह्या घाटात गाडी चालवायची बोलली की. बाकीच्यांना हा घाट थोडा अवघड वाटतो, पण मला नाही वाटत. मस्त आहे घाट आणि बघण्यासारखे दृश्य आहेत. पावसाळ्यात तर मस्त. अजून धुके, धबधबे, हिरवागार डोंगर असतो, बघण्यासारखं असतं. आता गाडी चालवायची म्हणली ना तर अजून मजा येते. गाणी ऐकत मस्तपैकी जायचा प्रवास करत, घाट चढत. हा घाटाचा पहिला टर्न जो जाग्यावरतीच आहे. थोडीशी गाडी स्लो करून सेकंड गिअरला गाडी घेऊन वरती चढवतो आहे आपण. आता आपल्याला पुढे अजून एक टर्न भेटेल, नंतर परत रस्ता सरळ असेल. पण अजून पुढे गेला की अजून घाटच घाट चालू होईल, वळणावळणाचे रस्ते. हा बघा ट्रकवाला, थोडी सुद्धा जागा नाही. तेव्हा वरती बस चढते.
घाटामध्ये चालवताना लेनची शिस्त पाळा, एवढंच सांगेल. कारण ओव्हरटेक करण्याच्या नादी लागूच नका. 5 मिनटं अजून 10 मिनटं उशीर होऊ देत, पण ओव्हरटेक नका करत जाऊ घाटामध्ये. कारण घाटाचा चढ खूप अवघड असतो आणि अवजड वाहन जर पुढं असेल थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवा. पण जर पर्याय असेल तर कसं असतं, घाटामध्ये जरा पाठी पुढे होत राहतं, 19-20चा फरक असतो, पण त्या 19-20मध्ये आपलं तिकीट कटलं जातं. ओव्हरटेक करतानाही पूर्ण लक्ष असू द्या. गेली एक 7-8 वर्ष झाले मी ड्रायव्हिंग करतो, त्यामुळे थोडासा अनुभव आहे माझ्याकडे. हे शुक्रोबाचं मंदिर, ज्याने हा खंडाळा घाटाचा रस्ता इंग्रजांना दाखवला होता, तो हा शुक्रोबा. खूप छान देवस्थान आहे. इथून जाताना नेहमी याच्या पाया पडल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. चालू गाडीमध्येच पाया पडतो. आता इथून जाग्यावरती एक टर्न आहे आणि हा खूप जागेवरचा टर्न आहे, त्यामुळे इथे जरा टर्न घेताना व्यवस्थित, ट्रकवाल्याने आपल्याला हात केला होता म्हणून आपण थोडीशी गाडी स्लो केली, कारण त्याने गॅप मागितला. तो बघा हात बाहेर काढत चालला आहे. हा टर्न अशा जागेवरती असतात आणि अशा टर्निंगला सुद्धा कोणी ओव्हरटेक करू नका. पण या इर्टिगावाल्याला खूपच घाई होती. तो काय थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याची बहुतेक कुठेतरी कोणतरी वाट बघत असावा, फक्त तो यमराज नसावा, एवढीच इच्छा. नाही, घाटामध्ये घाई करणं खूप रिस्की काम आहे. 5 मिनटं ना 10 मिनटं उशीर होऊ द्यात, पण नका घाई करत जाऊ. काय जागेवरचे टर्न असतात, हेवी अवजड वाहनांना सुद्धा खूप लोडमध्ये असतात आणि त्यांची स्पीड जरा कमी असते. अचानक त्यांचे काही होऊ शकतात, ब्रेक फेल वगैरे. हे बघा घाटातले पोलीस आपले नेहमी ट्रॅफिक सॉल्व करण्यासाठी असतात. हा रिटर्नसाठी आहे, वन साईड, वन वे बोलतात त्याला. आता आपण बऱ्यापैकी घाट चढलेलो आहोत. नेहमी प्रत्येक वेळी नवीन ड्रायव्हर इथंच फसतो. जुना घाट कंटिन्यू करायचा असेल त्याने वरती लेफ्ट साईडने गाडी वरती चढवायची असते, पण सहसा ते राईट साईडने सरळ जातात आणि परत एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतात. हा जो राईट साईडला रस्ता आहे तो एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतो आणि लेफ्ट साईड मारली तर तो जुना घाट कंटिन्यू होतो आणि हा खालतून गेलेला रस्ता जो आहे तो एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतो. पण हे नवीन ड्रायव्हर त्यांना जरा इथं गोंधळ होतो, पण जे 2-3 वेळा इथून जातात त्यावेळेस त्यांची प्रॅक्टिस बऱ्यापैकी होऊन जाते. सुरुवातीला माझाही गोंधळ झाला होता, पण आता बऱ्यापैकी रस्ता पाठ असल्यामुळे कसाही जातो, म्हणजे गाडी घेऊन व्यवस्थित. या घाटामध्ये आता आपण आलो आहोत अंजनी पुलाच्या जवळ. इथून जर तुम्हाला युटर्न मारून रिटर्न मुंबईला जायचं असेल तर इथून जागा आहे. हे ट्रॅफिक बघा, खाली अंजनी पूल आहे आणि ट्रॅफिकची लाईन लागलेली आहे. माहीत नाही कशामुळे लागली, पण भरपूर लाईन लागली. लोक गाडीतनं उतरून वाट बघतात, म्हणजे जवळपास खूप वेळ झाला असेल ट्रॅफिकमध्ये अटकून त्यांना. अजून पुढे गेल्यावरती किती लांब आहे माहीत नाही. हे बघा, हे असे ट्रकवाले आडवे येतात, म्हणजे सगळेच आडवे मारतात, ट्रकवालेच नाही. हा, आत्ता आपण आलो आहोत अंजनी पुलाजवळ. त्या ब्रिजवरती बसून आम्ही फोटो काढले होते, बाईकवरती आलो त्यावेळेस. तेव्हा मी कारल्याच्या एकविरेला गेलो होतो, मी आणि माझा एक मित्र होता. पावसाळ्यातले दिवस होते ते. हा बघा, खंडाळा घाट बघण्यासाठी एक नंबर आहे. थोडंसं थांबू आपण इथे. ती बघा जुगजुग गाडी, आगीनं गाडी कशी चालली आहे बघा. दिसायला एक नंबर आहे. फक्त पाऊस पाहिजे होता आणि हिरवागार पाहिजे होता, अजून बघायला छान वाटलं असतं. हा खालून एक्सप्रेस हायवे. ट्रॅफिक ह्या पुलापर्यंत जास्त असते. एकदा का हा पूल क्रॉस झाला की पूर्ण ट्रॅफिक सॉल्व होते. हे नवीन एक्सप्रेसवेचं काम चालू आहे, ज्याच्यामुळे मुंबई पुण्याचं अंतर अजून अर्ध्या तासाने कमी होणार. जे एक्सप्रेस हायवेला लागतो वेळ, त्यापेक्षा अजून अर्धा तास कमी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण छान बांधकाम आहे. रात्रीसुद्धा तो खूप छान दिसतो. जर तुम्ही माझा तो रिटर्न मुंबईला येतानाचा व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये तो लाईट लागलेला पिलर जो आहे तो हाच आहे. ही खोपोली, खंडाळा घाटावरून दिसणारी खोपोली, हा अंजनी पूल. इथे प्रत्येक वेळी ट्रॅफिक असते, कारण सगळ्या गाड्या स्लोमध्ये असतात. चढण आहे, त्याच्यामुळे घाई कोणी करू नका. 5-10 मिनटं उशीर होऊ देत, काय हरकत नाही. दुर्घटना असे भली देर, त्याच्यामुळे घाई गडबड करू नका. शांतपणे गाडी चालवा.
आणि प्रवासाचा आनंद घ्या. घरी कोणीतरी वाट बघतं आहे एवढं डोक्यात ठेवा. छान असा प्रवास चाललेला आपला. सूर्य आता मावळतीला येत आहे. थोडंसं आपण अजून पुढे जाऊ आणि मंकी हिलच्या इथे आपण जरा चहा पिण्यासाठी गाडी थांबवू. हा मंकी हिल, तो बघा एक्सप्रेस हायवेचा बोगदा. छान असा नजारा आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतील तरी देखील धबधबा चालू आहे. त्याच्यावरती थोड्याशा गाड्या ट्रॅफिकमध्ये लाईन आहे, म्हणजे एक्सप्रेस हायवे जाम आहे. आता आपण खंडाळा घाटाच्या वरती आलो आहे. आता आपण लोणावळ्याकडे जातो आहे. खंडाळा क्रॉस केला आहे आपण. वरून एक्सप्रेस हायवे आहे. गाड्या थांबलेल्या दिसत आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम असणार आहे. घाटामध्ये पुढे काय झालं माहीत नाही. बरं झालं आपण जुना घाट मारला. ते एखाद्या वेळेस आपणही ट्रॅफिकमध्ये अटकलो असतो. कधी कधी अशा छोट्या मोठ्या गाडीचे प्रॉब्लेम आले की पण बरं वाटतं, का तर ट्रॅफिकमध्ये वेळ वाचतो. जर स्टेअरिंग रॉडचा आवाज आला नसता तर मी जुन्या घाटात मारला आली गाडी घेतलीच नसते, डायरेक्ट एक्सप्रेस हायवेच पकडला असता. पण स्टेअरिंग रॉडचा आवाज आला तो फायद्यात पडला. ही बघा ट्रॅफिक. त्यामुळे जुना घाट मारण्याचा निर्णय घेतला मी, कारण जुन्या घाटाला भेटतात आपल्याला गॅरेजवाले, एक्सप्रेस हायवेला भेटत नाहीत लवकर. आणि तो निर्णय आपल्या फायद्यात पडला आहे. मग थोडक्यात त्यावेळेस मला थोडी ती अडचण वाटली स्टेअरिंग रॉडच्या आवाजाची. पण बोलतात ना, नियतीने तुमच्यासाठी काहीतरी ठरवलं असेल चांगलंच, तर त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही चांगलाच ठेवा. प्रॉब्लेम आला आहे म्हणून प्रॉब्लेम बघू नका. प्रॉब्लेम का आला आहे, त्याच्यानंतरचं सोल्युशन काय असेल ह्याचा विचार करा. हे आपलं खंडाळा प्रशिक्षण केंद्र, पोलीस केंद्र, जिथे आपले महाराष्ट्राचे वीर तयार होतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण लोणावळ्यामध्ये चाललो आहोत. लोणावळा क्रॉस करून आता आपण सुपर एक्सप्रेस हायवे पकडला आहे, जो आपला जुन्या घाटातला रस्ताच आहे. बँगलोर हायवे पण त्याला बोलतात. खूप छान रस्ते आहेत. आता अंधार पडायची वेळ झाली आहे. जेवण कुठे करायचं आता हा प्रश्न डोक्यात चालला आहे. जर पुण्यामध्ये शिरलो तर ट्रॅफिकमध्ये खूप वैतागेल. त्याच्यामुळे गाडी टाकावी कुठून हा विचार करतो. नवले ब्रिज मारू का हडपसरवरून जाऊ. शेवटी मला हडपसरवरून जाण्याचा मार्ग भेटला आहे. आता आपण पिंपरी चिंचवडच्या जवळ आहोत. कारण असा विषय झाला, देहू रोडच्या टोल नाक्याला ट्रॅफिक खूप होतं आणि सिग्नलला तिथे आडवा एक गाडी आली होती देहू रोडच्या सिग्नलवरती. त्यामुळे नवले ब्रिजला जाता नाही आलं मला, म्हणून गाडी मी पुण्यातून टाकली आहे. असा प्रवास करत असताना असं वाटतं की बरं झालं मी पुण्यात आलो आहे, कारण मला पुण्यात सहसा गाडी चालवायला आवडत नाही ट्रॅफिकमुळे. पण ह्या टायमाला ट्रॅफिक खूपच कमी दिसतं, त्यामुळे बरं वाटतं आहे. अजून जायचं आहे पुढे. आता पिंपरी चिंचवडमध्ये आपण. आता फक्त पुण्यामध्ये ट्रॅफिक नसावी एवढीच इच्छा आहे, दिवे घाटापर्यंत. कारण पुण्यात ट्रॅफिक लागले की मग यार लय कंटाळा येतो, गाडी चालवायची इच्छा होत नाही. लवकरच माझ्या विचारांना ब्रेक लागला आणि आनंदावरती विरजण पडलं. कारण पुण्यामध्ये ट्रॅफिक चालू झालं आहे. ट्रॅफिक करत करत पुणे स्टेशन, रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. हळूहळू गाडी आपल्या कासवाच्या गतीने चाललेली आहे. क्लच दाबून दाबून वैताग आला आहे. आता आपण पुणे आर्मी एरियामध्ये आलो आहोत. कॅम्पस, जिथे सगळे आर्मीवाले आपल्याला भेटतील. अंधारात गाडी चालवायला पण छान वाटतं, पण पोटात भूक लय लागली आणि ट्रॅफिकमुळे तर अजून वेळ गेला माझा. लवकरात ट्रॅफिकमधून बाहेर पडायची इच्छा होते. पण जेवण आता मी सासवडच्या 7-12 हॉटेलला करायचं ठरवलं आहे, कारण आधीमध्ये थांबण्यात अर्थ नाही. त्यामुळे हडपसरच्या कधी पुढे जातो असं झालं आहे मला. फक्त फुरसिंगीमध्ये ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे, कारण रस्त्याचं काम चाललं आहे तिथे. पण हडपसरमध्ये आलो आहे आपण, जो अजितदादांनी ज्या ब्रिजचा उल्लेख केला होता, हा इंजिनिअरने कसा बांधला आहे, त्या ब्रिजपाशी आपण. फुरसुंगीमध्ये ट्रॅफिक जास्त असल्यामुळे व्हिडिओ काढता आली नाही. आता आपण दिवेघाट चढतो आहे. डोळ्यावरती लाईट आल्यावरती थोडंसं फोकस विजन कमी होतं, त्यामुळे थोडासा एक अंदाजाने गाडी चालवायला लागते नाईटला. समोरच्याची व्हाईट लाईट डोळ्यावरती खूप त्रास देते. आणि माझी सर्वांना एक विनंती आहे, गाडी चालवणाऱ्यांनी अप्पर डिप्परचा वापर करा. कारण तुमच्या गाडीला तुम्ही फॉग लाईट लावले आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास जाता, पण समोरच्याला त्रास त्याचा नक्की होतो.
त्यामुळे अप्पर डिप्परचा वापर प्लीज करा, कारण पूर्ण विजन डोळ्यासमोर डोळे चमकतात, पूर्ण ब्लाइंड होऊन जातं. आता आपण आलो आहोत घाटाच्या वरती. आता आपण चाललो आहोत पोटपूजा करायला, म्हणजे सातबारा हॉटेल सासवड दिवेघाटवरती चढून आलो आहे. हे आपलं थांबण्याचं ठिकाण, जिथे आपण थांबणार आहोत. बरेच वर्षातनं आलो इकडे आज जेवायला, त्यामुळे थोडीशी उत्सुकता पण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून आता आपण बघूयात कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तसेच आणि तुळजापूरची तुळजाभवानी. छान असं डेकोरेशन केलं आहे. चित्रसुद्धा खूप छान आहे, बघायला छान वाटते. चला आता आपण जेवायला बसूयात, भूक लागली आहे. भाई ऑर्डर कुठं आहे, कोण आहे इथं? डबेत 7-12 गावाकडची फिलिंग. आलं ताट, आलं आपल्या जेवणाचं स्पेशल, माझ्या आवडीचं ताट आहे. सहसा मी व्हेज खात नाही बाहेर असलं, नॉनव्हेजवरती जरा जास्त ताव असतो माझा. खूप दिवसातून तांब्या आणि फुलपत्र बघितलं आहे पाणी पिण्यासाठी. आता मस्तपैकी पेटपूजा करतो. थोडा वेळ तुम्ही पाहिजेल तर ब्रेक घेऊ शकता किंवा तुम्हीही जेवण करू शकता. जेवायला या बरं का, पण छान आहे जेवण. हो या. जेवण झाल्यावरती हा आपला एक व्हिडिओ घ्यावा बोललो सगळ्यांसोबत. कोण दिसतंय का? पण कोणच नाही, मी एकटाच आहे. देवीला नमस्कार केला, गोमाता. छान अशी बैलगाडी. आता आपण आपल्या प्रवासाकडे रिटर्न निघूयात. आता आपल्याला घर गाठायचं आहे. रात्रीच्या जवळपास 11:30 वाजलेत. आपल्या महिनीला घेऊन निघूयात. जरा महिनीने पण आराम केला आहे, तिचे पण पाय दुखत होते, त्यासाठी तिला जरा आराम कर बोललो मी येईपर्यंत. आता प्रवास चालू केला आहे आपला. जवळपास आपण आता जेजुरीच्या जवळपास आलो आहोत. खंडेरायाचं दर्शन घेऊन परत आपण आपल्या घराकडे निघू. म्हणजे वरती नाही जायचे, खालूनच गाडी चालवता चालवता दर्शन. हे आपले खंडोबा. येळकोट येळकोट, जय मल्हार. लवकरच जाईल कधीतरी मी खंडोबाला, त्यावेळेसही त्याचा एक व्हिडिओ बनवेल मी. इथून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे, पण आता आपण इकडून वळणार आहोत मोरगावसाठी, ह्या चौकातून. इथे पण थोडंसं ट्रॅफिक, त्या टेम्पोवाल्याने गाडी रस्त्यात लावली. हे जरा अतिशहाणे असे ड्रायव्हर असतात ना, त्यामुळे जरा लय डोक्यात जातात. काय करणार, प्रवास आहे शेवटी, प्रवासात कोणाला काय बोलतं. आत्ता आपण हा जेजुरीचा ब्रिज क्रॉस करतोय. ह्या ब्रिजच्या खालून रेल्वे जाते आणि तिकडे जेजुरी रेल्वे स्टेशन आहे. आता अंधारात दिसत नाही, कारण ब्रिजच्या वरती आलो आहे. आता आपण जरा घराचा रस्ता थोडा अजून जवळ करू, नॉनस्टॉप रनिंग तोडूयात, कारण खूपच उशीर होत चालला आहे. आता आपण मोरगावमध्ये गणपती बाप्पा मोरया, गणपतीच्या इथे आपण दर्शन घेऊ. असंच चालता चालता बाहेरूनच. देवांना माहिती आहे की उशीर झाला आहे, त्यासाठी माझा भक्त थांबत नाही आहे, पण नंतर कधीतरी नक्की येईल मला भेटायला. ह्या मोरगावचं का हे खारुताईचे पुतळे लावलेत सायकलवरती, लय भारी दिसतात, छान वाटतात बघायला. मोरगाव गेलं आता बारामती 33 किलोमीटर. आता आपण बारामतीत आलो आहोत. बारामतीचं नवीन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, याचं बांधकाम चालू आहे, बऱ्यापैकी पूर्ण पण झालं आहे. छान आहे पण बांधकाम. ही आमची बारामती. आय लव बारामती. थोडंसं लाईट फोकस जास्त पडल्यामध्ये ती ब्लर झाले, पण मी सांगतो तुम्हाला, आय लव बारामती. हे बारामतीचे रस्ते, ही बारामतीचा ब्रिज. आता आपण बारामती मार्केटमध्ये. रात्रीची वेळ असल्यामुळे जरा मार्केट शांत आहे. जर माझा तुम्ही मुंबईला जाताना जो व्हिडिओ बघितला असेल तर हा चौक होता, तो पूर्ण गजबजलेला होता. आता एकदम शांत आहे.
इथून आपण थोडंसं पुढे गेलो की बस स्टॉप तुम्हाला दिसेल. एक नंबर बस स्टॉप बांधले, बघायलाही आणि फिरायलाही. खरंच छान बांधले, बघण्यासारखे. जरी कोणी रात्रीचं जरी इथे थांबलं स्टॉपवरती तरी त्याला अडचण नाही, एवढी सुरक्षा देखील आहे इथे. CCTV कॅमेरे, सिक्युरिटी गार्ड, सगळ्या गोष्टीत. बारामती बस स्थानक. टाटा बाय बाय. आता आम्ही जातो आमच्या घराकडं. बारामतीतनं आता बाहेर पडतो आपण. थोडंसं पुढे गेलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा. छान आहे, डेकोरेशन खूप छान केलं आहे. आत्ता आपण आलो आहोत आपल्या गावात. इथून एक मोजून थोडंसं अंतर राहिलेलं आहे. आता आपण या ब्रिजच्या खालून वळालो की आपलं दुकान, ज्याच्यासाठी आपण मुंबईला गेलो होतो, ज्याच्यासाठी आपण एवढी मेहनत घेतो आहे, ते हे आपलं दुकान. सरकार लाईट नाही चालू त्याच्यामुळे थोडंसं दिसत नसेल, पण ब्लरमध्ये दिसतंय. ह्याच्यासाठीच मेहनत करतो आहे आपण. रात्री खूप उशीर झाला घरी यायला, त्यामुळे आता घर गाठूयात. ही आमची हवेली म्हणजे पोलीस चौकी, जिथे कोणावरती अन्याय होत नाही. सो असा आपला प्रवास झालेला आहे. तर आता जाऊन मी झोपणार आहे. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.